बैंगनचा भरता आवडतो ना, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. विदाऊट ऑइल आणि टेस्टी रेसिपी अगदी बैंगनच्या भरतापेक्षा सुद्धा सुंदर बनते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण रोस्टेड बैंगन बनवणार आहोत. ह्यासाठी एक वांगं घेतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने भाजून घेते मी आणि पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत, पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी भाजून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला वरची साल आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे, पूर्णपणे काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. मस्त जर बैंगन शिजला असेल, छानपैकी रोस्ट झाला असेल, तर साल अगदी इझिली निघून जाते, तुम्ही पाहू शकता. आणि वरच्या देठाचा भाग तुम्ही ठेवू शकता किंवा काढूसुद्धा शकता. मी ते काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने कट करून छोटे छोटे पीस करून घेते मी. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान भाजलेला आहे. मस्त बैंगन अगदी स्मूथ झालेला आहे. आणि याच्याबरोबर मी आता कोणताही मसाला यूज न करता इथे मी ठेचा यूज करणार आहे. ठेच्यासाठी ते 4-5 लसूण, 2 हिरवी मिरची आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आणि मीठ हे सर्व घेऊन व्यवस्थित ठेचायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान ठेचून घ्यायचं आहे. ठेचा थोडाफार ओबडधोबड बारीक झाला की मग आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही वांग्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट जे आहे, तिखट मीठ कमी जास्त करून घेऊ शकता, वांगं असेल त्याच्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. आणि लास्ट आपल्याला इथे थोडंसं लिंबूचं रस आहे ते टाकून घ्यायचं आहे. खूप यम्मी आणि टेस्टी लागते. हे तुम्ही ज्वारीच्या किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा छान छान डाएट फूड रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याच्याने काय होईल, जेव्हा पण नवीन व्हिडिओ पब्लिश होईल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. बाय बाय.